हॅलो एव्हरीवन. वर्षभर आम्ही ज्या क्षणाची वाट बघत होतो तो क्षण आलेला आहे आणि गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे. लास्ट व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंत की आम्ही सगळी मखर आणि डेकोरेशनची आवरावर करत होतो. सगळं काही वाइंडअप करून झालं, घरातलं सगळं आवरलं. तर मग आम्ही सगळे फ्रेश झालो आणि हे आणि गिरीश भाऊ गेले गणपती बाप्पांना आणायला आणि आम्ही सगळी स्वागताची तयारी करून ठेवलेली. जेव्हा बाप्पा दारात आले आणि जेव्हा मी औक्षण करत होती ना, तेव्हा सगळ्या भावना अशा मिक्स झालेल्या, म्हणजे कळत नव्हतं आनंद होता की ते भावूक होतं, आनंदाश्रू होते. खूप छान वाटत होतं. आणि बाप्पा जेव्हा पहिल्यांदा घरात आले तेव्हा घरात एक सकारात्मक ऊर्जा आली, एक नवीन जल्लोष मनात आला. आणि हे आमचं दुसरं वर्ष आहे. पहिल्या वर्षी आम्ही बालमूर्ती आणलेली आणि ह्या वर्षी आम्ही लालबागच्या राजाची मूर्ती निवडली आहे. मूर्ती कुठलीही असो, भावना नक्कीच तेवढी महत्त्वाची असते. आणि सकाळी प्राणप्रतिष्ठा केली, नैवेद्य दाखवला, पूजाविधी झाली, आरती घेतली. सगळेजण एकत्र आलेले, नातेवाईक म्हणा, मित्रमंडळी म्हणा, आमचे घरचे सगळे एकत्र होते. आणि तेव्हा घरातलं वातावरण ना, म्हणजे आपण घरात इतर वेळी कितीही तुम्ही सजावट करा किंवा काहीही करा, हे वातावरण त्याला मॅच नाही करू शकत असं होतं. बाप्पांना छान मोदकांचा नैवेद्य दाखवला आणि एवढे छान रूप, एवढं गोंडस रूप असं वाटत होतं डोळ्यात सामावून घ्यावं. खूप सुंदर वातावरण झालेलं. त्यानंतर मग संध्याकाळची सुद्धा आरती झाली. आता खूप काही शूट करायला नाही मिळालं, खूप काही गोष्टी, जेवणं वगैरे झाली, पण सगळ्याच गोष्टी आपल्याला नाही मिळत कारण खूप गडबड असते, खूप गडबडीत होते. पण जेवढं काही झालं, जमलं तेवढं मी शूट केलं आहे आणि ते तुमच्यासोबत शेअर करते. आणि हे अद्विकचं थोडं असं आजकाल नॉटीपणा चालू असतो, एक्सप्रेशन्स वगैरे. त्यानंतर मग रात्री आम्ही सगळ्यांनी, माझ्या 2 जावा, माझी नणंद, आम्ही सगळ्यांनी मिळून मस्त रील्स बनवले आणि ते तुमच्यासोबत मी नक्कीच अर्धे शेअर केले आहेत, पुढे करेनसुद्धा. आणि त्यानंतर आम्ही नाचत होतो. मग आमची दिदू कशी शांत बसेल, सो तीही आम्हाला बघून नाचत होती. त्यानंतर मग ह्या दोघींना चहा आणि नाश्ता करायचा होता, पण आमचा अद्विक का ह्यांना नाश्ता करून देत नव्हता, म्हणून बिचाऱ्या लपून छपून कोपऱ्यात बसून खात होत्या. सो असा होता आमच्या घरचा आनंद आणि आमच्या घरचा बाप्पा. तुम्हाला कसं वाटला मला नक्की सांगा. गणपती बाप्पा मोरया. चलो बाय.